नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. मी रितेश विलासराव देशमुख सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या महाराष्ट्राच्या हायेस्ट रेटेड शोमध्ये, ज्याचं नाव आहे बिग बॉस मराठी. Co-powered by Danu Properties and Santur Soap. Special partners MYK, Leticrete Tile Adhesive, Pitambari Dishwash Gel, Pune Gargi and Sense Limited, Gemini Cooking Oil, Cotton King, Tunwali Motors and Arokya. आजचा दिवस खरंच स्पेशल आहे. आज वुमन्स डे आहे, म्हणजेच जागतिक महिला दिन. स्त्री शक्ती साजरा करण्याचा दिवस. स्त्री ही घराचाच नाही तर जगाचा केंद्रबिंदू आहे. लक्ष्मी पण ती, दुर्गा पण तीच, जननी पण ती आणि ज्योती पण तीच. ती संघर्ष, तीच शक्ती, ती ज्वाला आणि तीच मुक्ती. ती सूर्यकिरण, तीच सावली, ती अन्नपूर्णा, तीच माऊली. ती सखी, तीच संयम, तीच युक्ती, तीच नियम. तिच्या विना जगातला प्रत्येक भाव अपूर्ण आहे. ती स्त्री आहे म्हणूनच संपूर्ण आहे. महाराष्ट्राच्या आणि जगाच्या तमाम बहिणींना आणि मातांना बिग बॉसच्या टीमकडून हॅपी वुमन्स डे. आता वेळ न घालवता आपण सरळ जाणार आहोत बिग बॉसच्या घरात. काल एक एविक्शन झालं. बरेच लोक शॉक झाले, काही लोक इमोशनल झाले. पण हा गेमच तसा आहे. आणि काय आहे ना की एकमेकांशी आपली नाळ जोडलेली असते, संबंध अजून घट्ट झालेले असतात. आणि त्यानंतर ज्या व्यक्तीला आपण आपला समजतो, ओळखतो, ज्याच्या सहवासात इतके 50-55 दिवस आपण घालवले, तो अचानक आपल्याला सोडून जातो. तर ती पोकळी जी असते ती निर्माण होते आणि ती भरून निघत नाही. आणि काय की यापुढे प्रत्येक आठवड्याला हे अजून कठीण होत जाणार आहे. तर मन घट्ट करून घ्या. हे सगळं होत असताना आपल्या गेमकडे दुर्लक्ष करू नका. पण काय, जसं ते म्हणतात, द शो मस्ट गो ऑन. तर सुरू करूया आजचा एपिसोड. आज वुमन्स डे आहे. त्यामुळे घरातल्या सगळ्या स्त्रियांना माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. स्त्री शक्ती, नारी शक्ती आणि शक्तीचं प्रतीक हे सगळे तुम्ही इथे ह्या घरात राहतच. आणि ज्या प्रकारे तुम्ही हा सीझन गाजवताय, त्यामुळे हा सीझन वुमन्स स्पेशल आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि असं म्हटलं तरी हे चुकीचं ठरणार नाही. आजच्या दिवशी टी व्हीवरती जे प्रेक्षक आपल्याला पाहतायत, तिथल्या सगळ्या बहिणी मातांना माझ्याकडून आणि आपल्या सर्वांकडून वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. आता वळूया आपल्या संडे आणि फन डेकडे. मला सांगा, तुमच्यापैकी ड्रॉइंग कोणाचं चांगलं आहे? चित्र कोण चांगलं काढू शकतं? राकेश, तुम्ही चित्र आहात, बाकी सगळे विचित्र असतील. आता ड्रॉइंग असल्यामुळे राकेश, तुम्हाला एक ॲडव्हान्टेज तर आहे, कारण पुढचा जो गेम आहे आपला तो ड्रॉइंगवरती आणि चित्रावरतीच आधारित आहे. त्याआधी मी 2 टीम्स पाडतो. टीम ए, दीपाली, राकेश प्रभू, रेवा, तन्वी आणि प्राजक्ता. आणि या टीमच्या कॅप्टन असतील दीपाली. दुसरी टीम, टीम बी, राखी, विशाल, सागर, संकेत, संस्कृती आणि अनुश्री. आणि या टीमच्या कॅप्टन असतील ज्यांचं चित्र खूप चांगलं आहे आणि चित्राबरोबर कधी कधी विचित्र पण आहेत. राखीजी, तुमचं चित्र कसं आहे? मी नाही बनवू शकत. नाही, आता दिसेल. नाही. अरे थांबा, जरा टीम प्रमाणे बसून घ्या. तर गेम असा आहे की पुढे एक बोल आहे, त्या बोलमध्ये चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत. चिठ्ठ्यांमध्ये वेगवेगळी गाणी लिहिलेली आहेत. तुम्हाला चित्र काढून दाखवायचंय की ते गाणं कुठलं आहे. पण गाण्याचे शब्द तुम्ही लिहू शकत नाही. जर कोण गेस करत असेल तर त्यांच्याशी तुम्ही बोलू शकत नाही, ॲक्शन करू शकत नाही. फक्त चित्र काढूनच तुम्ही दाखवू शकता हे गाणं कोणतं आहे. ओ माय गॉड. आणि तुम्ही चीटिंग करत नाही आहेत यासाठी बाजूला उभं असणार आहेत ऑपोजिट टीमचा कॅप्टन. टीम ए मधील सदस्य येतील. कॅप्टन दीपाली, सांगा, तुम्ही चूज करू शकता तुम्ही कोणाला पाठवतोय. राकेशला फर्स्ट पाठवते मी. राकेश या. राखी, ऑपोजिट टीमचे कॅप्टन आहात, तुम्ही पण या. तिकडे उभं राहा. स्टेजवरती रारा करा. राखी, तुम्ही एक चिठ्ठी काढा आणि राकेश यांच्याकडे ती द्या प्लीज. ओके. हिचं कसं वाले बाई, गाणं कळायला हो पहिलं. गाणं कळायला. छान.
पाहिली तुम्ही राकेश. राखी, तुमचं लक्ष फक्त राकेशकडे नसून इतर सदस्यांकडे पण असलेलं बरं. 3, 2, 1 गो. बादल बादल ढग ढग नभ उतरू आलं बादल बरसे बारिश ए त्याला तुला मराठी. गाणं ऐकायचं. मराठी मराठी बादल बोलू नाही शकत. आधी ए बोलू नका बोलू नका ए अधीर मन झाले बोलू नका बोलू नका येस. क्या बात आहे. बरोबर आहे. होऊन जाऊ द्या सेलिब्रेशन. चला या वा 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 वा, छान. राखीजी, जी टीम बी, त्यांना टीम ए ला पॉइंट मिळालेला आहे. टीम बी, तुम्ही कॅप्टन आहात. एक सदस्य निवडा, हे जाऊन अनुश्री, ड्रॉइंग अनुश्री. करतील. अनुश्री, तुम्हाला चित्र काढता येतात का? हो सर येतं चित्र. छान काढता तुम्ही. हा म्हणजे काढते. हा, म्हणजे जशी कोडी सोडली तशी काढली नाही तर बरं नाही जाईल. सर खूप चांगलं चित्र काढते मी. वा वा, आता दिसेलच तुमचं चित्र. तर बोल मधून एक चिठ्ठी द्या दीपालीजी त्यांना. कुठली येलो चल येलो प्लीज ओळखा एकही शब्द बोलायचा नाही. न बोलता तुम्हाला चित्र चांगलीच काढता येतात. 2 मिनिटं थांब. झाड. झाड थांब तुम्ही जर सगळं चित्र लपून ठेवलं असतं तर बाहेर पाठीमागे कोणाला दिसणार नाही ते. हे साईड काढ. झाड घर डब्बा थांब. थांबा थांबा. रस्त्यावर डब्बा, गाडी, झाडावर डब्बा. हिंदी आहे मराठी आहे. हे हिंदी मराठी 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 मराठी. झाडाच्या बाजूला कचऱ्याचा डब्बा. हा मला कळलं ते काय आता असला कसला कचऱ्याचा डब्बा आहे हा? कचरा डब्बा असतो का रे? कचऱ्याचा डब्बा आहे का तो? नाही 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 ट्रक ट्रक नाही बस नाही. बस 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 मधलं गाणं. बस निसर्ग. हा, बघ. जीवनाचे गीत गाय. गाणं वाजवा. अनुश्री, तुमचं चित्रही छान आहे, तुमच्या टीमचं गेसिंगही छान आहे. दोन्ही टीम 1-1 पॉइंट. टीम ए, दीपालीजी ठरवा तुम्ही येताय का कोणाला पाठवताय. जाते तुला जायचंय पक्का. तन्वीला जाऊ दे. तन्वी जा. तू गेस करू शकतो. ऑल द बेस्ट. तन्वी नो चिटिंग हा. स्वतःचा कलर दिलास का अगो बाई बोलायचं नाहीये. चिठ्ठी बघितली आता, बोलायचं नाहीये. कसं काढू आता नाही. चष्मा. गोडे गोडे मुकडे पिकाला मराठी सॉन्ग. हेच आहे. रडणं बघतोय चष्मानी काय चष्मानी बघतोय. ए, राखी तू का मदत करते, तू तिच्याकडे बघ. नको मदत करू. तुला बघतो चष्म्यामधनं. दूर से देखा तो
मराठीच आहे ना हा काय माणूस आहे तुला बघतो असं अजून कशाला काढलं ते राहू दे एवढंच आपले पॉइंट जाणार गप्प हे? इथे बघणार नाही तिथे बघणार नाही फक्त तुला बघणार टाइम झाला. हे काय टाइम अप अरे थांब ना. शेवटची 10 सेकंद 10 सेकंड 10 लॉलीपॉप कोणालाच कळलं नाही कोणाला सांग 9 लहान मुलगा आहे. काहीच नाही ती बाई. 8 नाहीच 7 ही मुलगी नको ती मुलगी नको 6 ही पोरी नको ती पाच. पोरगी नको असं गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा 4 हे पण नाही ते पण नाही, 3 पण हे कोण हे आहे सांग ना दीपाली गाणी 2 गोरे गोरे मुखडे पे काला काला गोरे गोरे मुखडे 1 काला काला चष्मा बघतोय का काही? पाऊण तिथं दिसना तिथं दिसना शोधू कुठं हे काय अरे यार अरे मग काय करणार ते दिसला का बाई दिसला हरलात ग बाई हरलात नाही पण मी दिलं होतं असं चित्र काढून तुम्ही हरलात ग बाई हरलात बाई दिसला अजून काय करणार होती? ड्रॉइंग आहे 1-1 बी टीमला आता ऍडव्हान्टेज आहे लीड घेण्यासाठी राखी कॅप्टन राखी सांगा कोण आहे तुमच्या टीममधून ससा ससा तसा हो का संस्कृती हो तसा तिला ससा म्हणतो आम्ही. माझं टोपण नाव ससा आहे दुर्मिळच नव्हती वा त्याच टोपणातून पाणी टाकलं होतं तुम्ही काय रितेश भाऊ राहू द्या आता जाऊ द्या काही पण काढून टाक, सोडा हे डाग घे ना पेन शी काय बनवते ढोलकीच्या तालावर वा गाणं वाजवा टेस्टिंग वा माय गॉड 2-1 पुढचा काय वाटतं कोण चाललंय तू guess करते जाऊ बाई. मला गेस नाही करता ना हा, मग तूच जा. मला गेसिंग मध्ये प्रॉब्लेम होईल ड्रॉ करण्यामध्ये ट्राय काढ चल बोलायचं नाही बोलायचं नाही बोलायचं नाही विचारायचं पण नाही. काही गाणं माहितीये का हे माहिती नाही काय बोलायचं नाही बोलायचं नाही यार डब्बा लेटर पत्र पाठवतोय बोलायचं नाही रे असं ईमेल आलं इंटरनेट गाणं वाजवा छान गुड जॉब आता लास्ट राऊंड याच्यामध्ये टीम बी जर जिंकली तर ते विनर राहतील जर त्यांनी गेस नाही केला तर ड्रॉ होईल हरा रे हरा हरा माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत हरा राखीजी माझी इच्छा आहे की तुम्ही ड्रॉइंग करावी अरे, या या, या. राखी आई वा वा राखी नाही येस येस राखी ड्रॉ नकोय जिंकायचं. आता एवढा अवॉइड करतोय रितेशजी ड्रॉइंग बघितलं तर काय होणार माहित नाहीये अहो तुमचे ड्रॉइंग जर चांगली झाली नाही तर तुमच्याकडे चांगला शिकवणारा तरी आहेच ना राखी एकदम आरामात सांगून टाक कुठलं आहे सांग. हे बंद कर दे कॅन वी चेंज मला रीड करायचंय कुठलं आहे करू शकते तू बिंदास्त कॉन्सन्ट्रेट कर
करू शकते ती आरामात. घर मंदिर कावळे सोपं आहे केलंय तिने केलंय गारवा ते काय आम्हाला ताई, तू नको. प्रयत्न केलाय काय बोलू दिसत नाही. तू शूश. झोपडी घर गाव 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 हा गाव खेती पक्षी गाव पक्षी टिकटिके. पुण्या गावाचं आलं माखर. पाखरे हरवली पाखरे. पुण्या हरवली पाखरे. टिकटिक. पुण्या गावाचं बरोबर आहे गाणं. वा टीम बी. ओ माय गॉड व्हॉट इज दॅट. पाखर. थँक गॉड आय डिड इट. पुण्या गावाचं आलं माखर पहिलेच ओळखलेलं. 3-2 ने टीम बी जिंकलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आता तुमची चित्रकला पाहिली, आता वळूया दुसऱ्या कलांकडे. कलाकार कट्ट्यावर आता मी काही सदस्यांना बोलवणार आहे. सुरुवात करूया वाईल्ड कार्ड सदस्यांकडून. संकेत, रेवा आणि संस्कृती, जरा दाखवून द्या या घराला की तुम्ही कोण आहात. मन वाईल्ड कार्ड दाखवून द्या आज. आपण रेडी आहात? ओके, 3, 2, 1 गो. वा वेल डन. सुपर से ऊपर से नीचे अमेझिंग. हम आए हैं, तुम्ही ऐलान केलेलंच आहे. हा मेसेज आहे बाकीच्यांसाठी. फार छान परफॉर्म केलं, वेल डन. थँक्यू सर थँक्यू फॅन्टास्टिक. आज वुमन्स डे आहे आणि एक नृत्य प्रकार आहे ज्यामध्ये ज्या स्त्रिया असतात त्यांची अदा, त्यांचं शृंगार, त्यांचं नृत्य, त्यांचं तेज हे सगळं दिसून येतं. त्यामुळे त्या नृत्याला जर आपण म्हटलं की हे परिपूर्ण नृत्य प्रकार आहे तर चुकीचं ठरणार नाही. आणि ती म्हणजे लावणी. ओहो क्या बात है. आणि या घरात जर लावणी होणार असेल तर ती कोण सादर करणार? दीपावली. वन अँड ओनली दीपालीजी. या. दीपावली. 3, 2, 1 गो.
कमाल. टू गुड, फॅन्टॅस्टिक. दीपालीजी खरंच कमाल केली आपण. परिपूर्ण परफॉर्मन्स. क्या बात है. वाह. गाणं होळीचं होतं पण रंग राखी यांच्या चेहऱ्याचं उडालेला आहे. पण राखी, मला तुमची एक गोष्ट आवडते. जी. तुम्ही खुश होता, अपसेट होता, पण सगळं सेलिब्रेट करता. येस. गेल्या आठवड्यात आपण इथे परफॉर्मन्स केला, तुम्ही हार घातलात, लग्न झालं. या आठवड्यात त्याचं उलट झालं. पूर्ण उलट झालं. हो, पण तुम्ही बिग बॉस यांना रिक्वेस्ट केली की मला त्याचाही परफॉर्मन्स करायचा आहे. ओ माय गॉड. तर ती संधी स्टेजवरती आम्ही तुम्हाला देतो आणि एक छान सुंदरचं गाणं त्या सिच्युएशन साठी सुद्धा ओ गॉड, आज एकच हिरो आहे. केलेलं आहे. काय ह्या घरात एकच रोमॅन्टिक हिरो असल्यामुळे एकच हिरो. एवढे ट्रायंगल झालेले आहेत. या राखीजी. हा. ओके, 3, 2, 1, रेडी. वा वा, अमेझिंग राखीजी आणि संकेत. क्या बात है, फॅन्टॅस्टिक. या घरात इक्वेशन्स बदलतात, इतक्या लवकर बदलतात. बघा राकेश, आपण थोडं लांब गेलात आणि संकेतनी जम्पच मारली. जंपच मारली. जंप मारून नाही, जंप मारायच्या आधी विटॅमिन एच दिलं. विटामिन एच. विटॅमिन हट. आणि तुमचा पत्ता झाला कट. पण काय माहितीये का, राखीच्या आयुष्यात पतझड जरी आलं तर लगेच बाहेर येते, म्हणून तुमचा पत्ता एवढा लवकर कट होणार नाहीये. नहीं होणार है, नहीं होणार है. जब तक सूरज चांद रहेगा, एक बिग बॉस में तेरा मेरा नाम रहेगा. राराचा राडा आहे, राराचा राडा. वळूया पुढच्या परफॉर्मन्सकडे. या घरात एक कलाकार आहेत ज्यांच्या वन लाईन्स, पंच लाईन्स या महाराष्ट्रभर गाजतात. ओहो. त्यांची एक तिरकस नजर असते आणि त्यांची टिप्पणी पण असते. आणि काय काय गेल्या आठवड्याभर त्यांनी फक्त ऑब्झर्व केल्यामुळे त्यांच्याकडे बराच वेळ असल्यामुळे नाही हो, बारकाईने तरी सगळ्यांचं पाहिलेलं आहे. असं काही नाही झालंय. असं काही झालेलं नाही भाऊ. त्यामुळे काय मटेरियल नाही मिळालं या आठवड्यात. हो, तुम्हाला मटेरियल मिळालं पण नाही आणि तुम्ही आठवड्यात मटेरियल दिलं पण नाही, तरी हरकत नाही, तरी हरकत नाही. संधी तुम्हाला परत मिळालेली आहे. पण या मंचावरती या आणि एकेकाची पोलखोल करा. नाही काय बोल. एक विनंती आहे, मेल्यानो हसा. हो हो, आम्ही हसतो. आम्ही काही नसलं तरी आम्ही हसतो. मागच्या आठवड्याचा एंड झाला, एक जण गेला बाहेर आणि फार सगळेजण दमले होते, काय करावं काय कळत नव्हतं आणि काहीतरी होणार आहे हे नक्की होतं. तर अचानक अनाउन्समेंट येते बिग बॉसची की आतमध्ये बसा येऊन. बसतो आम्ही, जेवायचं असतं काय, ते बसलो येऊन. काहीतरी अंदाज लागलाच होता की काहीतरी आहे, कोणतरी येणार आहे, एक कोणतरी येणार आहेच. तर अचानक एक आवाज येतो की आता येणार आहे प्रलय.
राखी आली तेव्हा तुफान आलं होतं, सुनामी आली होती, तुफान आलं होतं. तसंच आम्हाला पण वाटलं की यार काहीतरी होणार. सुरुवात आप रे प्रलय येणार आहे म्हणजे काय होणार आहे. बरं एक कोणतरी येईल ना. मग प्रलय म्हणजे हा असं एक झालं होतं. एक प्रलय म्हणजे हा येईल. नाही प्रलय म्हणजे ही पण येऊ शकतं, ही पण असू शकतं. हा ही करेपर्यंत अचानक आतला लाईट लागला आणि 3 जण येणार आहेत. 3 जण. त्या सेटिंग याच्यावर चर्चा चालू होती आपली. अरे यार आधी 7 जणांना पाठवून दमलो, अजून 3 जण आले. यांना कोण पाठवणार आहे आता, यांना कोण पाठवणार आता. ही चर्चा रंगते तेवढ्यात बिग बॉसने त्यांचं स्वागत केलं. 3 जण उभे आहेत छानपैकी. एक छान मधुर आवाज आला. एक छान आवाज आला. अजून एक छान आवाज आला. भारदस्त थँक्यू बिग बॉस. आणि एक आवाज आला थँक्यू बिग बॉस. काय पाठवलंय नेमकं, काय पाठवलंय. एक मुलगी आहे कळलं, एक मुलगा आहे कळलंय, तिसरं काय आहे ते कळत नव्हतं. थँक्यू बिग बॉस. अरे थांबा, थँक्यू बिग बॉस. सगळेजण वाकून मी तो वाकून बघत होतो काय. नंतर कळलं ससा आहे. तर म्हटलं हे चुकीचं आहे बिग बॉस, हे फसवलं आम्हाला तुम्ही. बरं माणसं पाठवता ना, ससा का पाठवलाय. आणि चुकीच्या वेळी पाठवलं. सशाची गरज गाजराच्या वेळी होती. जे गाजरा इकडे तिकडे पडली होती. मग पाठवला. वांदे झाले आपले प्रभूचे. प्रभू आधी सगळ्यांशी असा बोलताना असं बोलायचा. ठीक आहे तुला काय मग सॉरी, तुला काय मग काय ओके. प्रभूला आता 3ऱ्या माळ्यावर बघावं लागतं. ससा म्हणते त्याला काय तुझा प्रॉब्लेम काय आहे. प्रभू म्हणते ए तू खाली ये आधी, तू खाली ये. नंतर बोलतो मी, तू खाली ये आधी. वरून काय बोलते, खाली ये ना हिंमत असेल तर. बरं आता ते आतमध्ये येणार ना, आत येणार ऑफकोर्स येणार आतमध्ये. तर आमचा ॲनाकोंडा तयारच होता. कोण. हा आमचा ॲनाकोंडा राखी. एवढे जण खाऊन दमली होती, आता काहीतरी खायला मिळणार म्हणून तिने तोंड उघडलं. तर पडला लाडू पडला. आणि ॲनाकोंडाचा गांडूळ कधी झाला ते कळलं नाही. हा ॲनाकोंडा गांडूळ कधी झालं. बरं लाडू खातोय तो. वा संकेत, तू हिरो आहे, तू कमाल आहे, तू सॉलिड आहे. कुठला ॲनाकोंडा असा बोलतो ग. कुठला. आमच्या वेळी तर नाही दिसलं तुला काही. एवढं जेवण करून दिलं होतं तुला, काय माझं बाथरूम वापरायला दिलं होतं तेव्हा नाही. वा सागर असं कधी नाही झालं तुझं. बरं चावीचा प्रकार तर म्हणजे आता तुम्ही पण मगाशी म्हणालात की चावी म्हणजे बाप रे, त्या चावीचं गणितच लागे ना काय. बरं चावीचा प्रवास कसा म्हणजे किती ऑड प्रवास आहे हा. की चावी होती कोणाकडे, ससाकडे. माझ्या हातात ससाकडून गेली विशालच्या पॅन्ट मध्ये. त्याने घातली, गेली नाही ती, अशी नाही जाणार ती विशालकडे. बरं काय एक चावी गेली ना तर एक हुरूप येतो समोरच्याला. नाही कितीही नाही म्हणा तरी समोरच्याला बरं वाटतं. चावी गेली, चावी लक्षात ठेवायला पाहिजे, असं नाही करायचं. चावी असं नाही करायचं, असं करतात तुम्ही नाही करायचं, लक्षात ठेवायला पाहिजे. गेली चावी. हे बोलता चावी गेली दुसरीची. बरं 2 चाव्या गेल्या आता. बरं त्यानं 2 चाव्या गेल्या ठीक आहे, पण दोन्ही विशालकडे गेल्या. अगं थांब नाही, अगं थांब. विशालकडून जी गेली प्राजक्ताकडून गेली आपल्या रुचिताकडे. आणि कॅप्टन ही झाली. म्हणजे गणितच लागे ना काही. बरं कोण कोणासाठी का भांडतंय आणि कोणाला काय कधी मिळालंय. हा प्रलय. अरे वरची इकडे माकडं येतात माहिती तुला.
अरे इकडे अरे इकडे माकडे येतात भाऊ, ते रोज हा शो बघतात फ्री मध्ये. यार आज क्या हो गया रे? कुछ नहीं रे, आज सब ठंडा पंडा है रे, कुछ नहीं. वो तीन लोग आए थे, 3 लोग. चल तीनों भी लड़की लोग बुलाया है रे. तीनों लड़की लोग? अरे नहीं रे, 2 लड़की लोग है, 1 लड़का है वो बाल बड़ा है उसका, बस. अरे नहीं नहीं, 1 लड़की है, 2 लड़का लोग है. आवाज देखना उनका. माकड़ पण है ना, किसको बोला? नहीं लेकिन बिग बॉस तो बोल रहे थे कि वो प्रलय आने वाला है, प्रलय प्रलय. अरे प्रलय नहीं, प्रणय नाव का लड़का आने वाला था, वो नहीं आया है. इनसे कुछ नहीं होने वाला है. कोणावर आलाय ते अजून ते पण कन्फ्युज आहेत. त्यांच्यावर आलाय का आपल्यावर आलाय? नाही नाही, आपण कन्फर्म केलं, तुमच्यावरच आलंय. दुसऱ्याच दिवशी दाखव. हा, तुमच्यावरच आलंय ते. पण नंतर ड्युटी वगैरे दिली, मला फार आवडलं सस्याचं. म्हणजे ड्युटी किती प्रामाणिकपणे करावी आणि एन्जॉय करत करत. म्हणजे सुरुवात अशी होती की ड्युटी करा, हा मग करते ना. झोपताना झाडू मारते. हळूहळू मला लाड नाही वाटत, घरी काम करते, मला काय नाही, आम्ही करतो. कामाला कशाला लाजायचं आहे ना, काम कशाला लाजायचं. यारवजी वा वा वा. बर प्रभू तिला मदत करत होता. झाडू मारता मारता प्रभू सुपलीत. बर भाऊ काय बिग बॉस हा कार्यक्रम एवढा फेमस आहे, म्हणजे एवढं आहेच तो, तर हे पर्व वाढत जाईल असं वाटतं. कारण एक जण जात होता, तेवढ्यात राखी आली, त्यानंतर काही जणांना घालवलं, त्यानंतर 3 जण आले. ते हे असं सर्कल ते चालूच राहणार आहे. ते कधी संपेल माहित नाही. माझा अंदाज आहे दिवाळीपर्यंत चालावं. कारण दिवाळीपर्यंत हे एवढे फेमस होतील ना की त्यांच्या नावाचे फटाके तयार होतील. हा, विकायला प्रॉपर बिग बॉस दुकानाचं नाव बिग बॉस फटाके. बिग बॉसचे फटाके ठेवलेत, काही जण येतील फटाके घ्यायला. काय दादा, फटाके फटाके. हा बोला ना, कोणते फटाके पाहिजेत? आमच्याकडे खूप आहे, बिग बॉसचे फटाके आहेत, तुम्हाला निराश नाही करणार, सगळे फटाके आमच्याकडे आहेत. दाखवा ना दाखवा ना. नवीन नवीन काय आलं? नवीन आलाय ना आमच्याकडे एक संकेत फटाका आहे. बघू बघू बॉक्स बघू बघू बॉक्स बघू. तो बॉक्स हा फटाका वाजतो, वाजला एकदा वाजलाय, हे बाकीच्या बॉक्सची गॅरंटी नाही आहे. तो तुम्हाला घरी जाऊनच कळेल वाजवायचा की नाही वाजवायचा. तो आता एकदा तरी वाजलाय तो यातला फटाका. दुसरीकडे तो फटाका कुठला आहे? तो नाही, तो एवढा खास फटाका नाही आहे, तो आम्ही दिवाळीला वापरतच नाही. मग कशासाठी? गुरुपौर्णिमेचा फटाका आहे तो. तो वाजतच. दीपावलीचा तर बरं झालं, दीपावलीचा आठवण काढ. दीपावली तो म्हणाला हा पाऊस आहे. पण हा फटाके, ह्या फटाक्याचं स्पेशालिटी काय आहे? हा फटाका फुटतो आणि दुसऱ्यांनाही फोडायचा प्रयत्न करतो. दुसऱ्या फटाक्याच्या सतत मागे सतत मारे, फुट ना, ऐक ना, फुट ना, इकडे ये, फुट ना. नाहीच. कमाल कमाल. हा एक फटाका आहे, राकेश फटाका. राकेश फटाका कसं? अरे हा मस्त फटाका आहे, एकदम मस्त, मजा येईल तुम्हाला फटाका. बरं हा कसा बनतो? कसा? काय नाही, 4 पोरी घ्यायच्या, 4 दोरी. वा 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 वा, क्या बात है. वा. 4 दोरी घ्यायच्या आणि एक खडा घ्यायचा. कुठला? मुतखडा घ्या. तो असतोच त्यांच्याकडे, काय प्रॉब्लेम नाही. पण ठेवायचं कुठे, वाजवायचं कुठे, ते त्यांच्यावर असतं. तो कुठे वाजायचा हा तो त्यांच्यावर असतं. कधी कधी येतात हॉलमध्ये असं फेरा मारतात, इथे वाजायचं नको, जाऊ दे. ते स्वतःच्या ह्याच्यावर असतं.
कॅप्टन्सीचा एक फटाका आहे आमच्याकडे, कॅप्टन्सीचा फटाका, तो स्वतः वाजत नाही, सगळे मिळून त्याला वाजवतात. खरंय खरंय. वा वा वा, त्याला फोडतात. ब्रिलियंट. आणि एक फटाका आहे बाण, तो नॉमिनेशनचा फटाका आहे, तो लावला तो गेला तो जातोच. थँक्यू थँक्यू भाऊ, थँक्यू वेल थँक्यू थँक्यू थँक्यू. सागर, अप्रतिम. थँक्यू थँक्यू भाऊ, थँक्यू. काय म्हणजे खरंच जो वेळ तुम्ही एकट्यात घालवला भाऊ बस ना भाऊ. वर्थ इट. तो खरंच उपयोगी आला तुमच्या. आणि काय बारीक नजर, टिप्पणी, विशेष ऑब्झर्वेशन, खरं कमाल केली. वेळ थँक्यू 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 सर. ही झाली तुमची एक कॉमेडी साईड सागर, पण त्याचबरोबर तुमच्यामध्ये एक हळवा व्यक्तिमत्व पण आहे. तुम्ही जेव्हा पत्र वाचता तेव्हा ती बाजू समोर येते. आज जागतिक महिला दिन आहे, त्यामुळे तुम्ही एक पत्र सादर करावं अशी एक इच्छा आहे. नक्कीच नक्कीच. जागतिक महिला दिन आहे आज, आणि सर्वांना आधी खूप खूप शुभेच्छा. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. त्याची आत्ताच मला प्रचिती आली. दारावर उभा होतो, पण हिच्या हातगुणाने किंवा पायगुणाने ते थिएटर बाहेर आलं आणि सेफ दिसलं मला. काहीतरी असणार त्या. आणि दुसरी जी गेली ती पण एक स्त्री होती, तिच्यामुळे कदाचित मी इथे आहे. तर त्या सगळ्यांना अभिवादन, नतमस्तक. बोलू तेवढं कमी आहे, म्हणजे किती बोलणार स्त्री या शब्दावर किंवा याच्यावर, किती बोलणार. हे एक पत्र आहे माझं, मी तुम्हाला वाचून दाखवतो. प्रिय बिग बॉसच्या घरातील सगळ्या खऱ्या बॉसेस आणि बाहेर बसलेल्या माझ्या आयुष्यातल्या सगळ्या स्त्रियांनो, आज मी इथे बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून उभा आहे. पण खरं सांगू का, माझ्या आयुष्यातला पहिला बिग बॉस हा या घरात नाही, तो माझ्या घरी होता. लहानपणी माझी आई, तीच होती माझी पहिली बिग बॉस. तिचा आवाज म्हणजे अलार्म, तिचा कटाक्ष म्हणजे थेट नॉमिनेशन, आणि तिचं सागऱ्या असं लांबून हाक मारणं म्हणजे सरळ कन्फेशन रूम. ती मला रोज टास्क द्यायची. दूध संपव, अभ्यास कर, खोटं बोलू नकोस. त्या सगळ्या टास्कमध्ये मी कधी पास कधी फेल, पण तिने कधी मला घराबाहेर नाही काढलं. कारण आईचा नियम एकच, प्रेमात एलिमिनेशन नसतं. मग मोठी बहीण आली आयुष्यात, ती दुसरी बिग बॉस. आईने दिलेल्या टास्कचं ऑडिट करणारी, माझ्या प्रत्येक चुकांवर मी आधीच सांगितलं होतं सागर असं म्हणणारी, पण माझ्या प्रत्येक पडझडींवर मला पुन्हा हात देऊन उभं करणारी. मग माझ्या आयुष्यात आली माझी पत्नी, आणि खरी गेम तिथून सुरू झाली. इथल्या बिग बॉस सारखे कॅमेरे घरात नाही आहेत, पण आमच्या हिच्याकडे अशी नजर आहे की माणूस बाहेर काय करतोय ते सोडा, तो मनात काय विचार करतोय ते देखील तिला कळतं. तिचे टास्क भन्नाट तर असतातच, पण कोडी घातल्यासारखे पण असतात. भावना समजून घे सागर. अरे बाई, कशा समजून घेऊ भावना? त्यासाठी बोलावं लागतं ना काहीतरी. डायरेक्ट समजून घेण्याचा कोर्स कसा करू मी? कोणत्या विषयाची परीक्षा आहे ते तरी सांग. चुकलायस तर ऐकून घे सागर. नेहमी अगं बाई, मी जस्ट झोपेतून उठलोय. माणूस झोपेत कसा चुकेल? सागर वेळ दे मला. मी म्हटलं अगं बाई, तू वेळ मागतेस ना, मग खिशात का हात घालतेस? तर म्हणे
टाइम इज मनी. हे असले अतरंगी टास्क जेव्हा बायको समोर ठेवते तेव्हा कुठलीही स्ट्रॅटेजी नाही चालत. तिथे फक्त प्रामाणिकपणा चालतो. आणि मग माझ्या आयुष्यात आली माझी मुलगी. त्या दिवशी मला कळलं मी कुणाचा स्पर्धक नाही राहिलो. मी तिचा कायमचा कंटेस्टंट झालो. तिच्या एका हसण्यात मला इम्युनिटी मिळते. तिच्या एका अश्रूमध्ये मी डायरेक्ट एलिमिनेट होतो. आणि तिच्या एका पप्पा या शब्दात मला ट्रॉफीपेक्षा मोठं बक्षीस मिळून जातं. आज महिला दिनानिमित्त मला एवढंच सांगायचं आहे की पुरुष कितीही मजबूत असला, कितीही मोठा स्पर्धक असला, तरी त्याच्या आयुष्यातला खरा बिग बॉस ही नेहमी एक स्त्रीच असते. ती कधी आई बनून शिस्त लावते, कधी बहीण बनून दिशा दाखवते, कधी पत्नी बनून समजूत घालते आणि कधी मुलगी बनून आयुष्याचा अर्थच बदलून टाकते. आज या घरातल्या सगळ्या स्त्रियांना आणि बाहेरच्या जगातल्या प्रत्येक स्त्रीला मनापासून धन्यवाद. आणि बिग बॉसच्या सगळ्या परिवाराकडून मानवंदना. तुम्ही नसता तर आमचं आयुष्य फक्त गेम राहिलं असतं. तुम्ही आहात म्हणून आयुष्याला एक घर मिळतं. माझ्या आयुष्यातल्या सगळ्या बिग बॉसना हॅपी वुमन्स डे. थँक्यू सागर. तुमच्या या पत्रामुळे आम्हाला सगळ्यांनाच आमच्या आयुष्यातल्या ज्या बिग बॉस आहेत, आणि तुम्ही खरंच म्हणालात की आपण सगळे घरात आहोत, पण आपल्या आयुष्यातले खरे बिग बॉस ह्या आपल्या आयुष्यात ज्या स्त्रिया आहेत त्याच आहेत. तुमच्या पत्रामुळे मला इथे माझ्या आईंची आठवण आली, माझी पत्नी जिनिले यांची आठवण आली, माझ्या बहीण गौरवी असतील. या सगळ्यांचं आपल्या आयुष्यात एक इनव्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन आहे, असतं. आणि त्या कॉन्ट्रीब्युशनमुळेच मला वाटतं की आपलं अस्तित्व असतं. म्हणून तुम्ही एवढं सुंदर पत्र वाचल्याबद्दल तुमचे आभार. आणि बिग बॉसतर्फे म्हणजे माझ्यातर्फेसुद्धा तुम्ही सगळ्यांना आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दलसुद्धा सागर थँक्यू सो मच. खरंच थँक्यू भाऊ. पुन्हा एकदा सगळ्या स्त्रियांसाठी जोरदार टाळ्या. आणि आजच एवढा महत्त्वाचा दिवस आहे. मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे, पुरुषांचा दिवस कधी असतो? कधी आपल्याबद्दलही कुणी बोलावं अशी आपली एक छोटीशी अपेक्षा असतेच. फक्त एकमेकांना सांगायचं. ठीक आहे, आता महिलांचा दिवस आज काय? प्लीज आज आमचा दिवस आहे प्लीज. आज नाही, प्रत्येक पुरुषाला माहिती आहे आणि ज्यांचं लग्न झालंय त्यांना माहितीच आहे की रोज महिला दिवस आम्ही साजरा करतो. आणि ज्यांची लग्न झालेली नाही आहेत ते ह्या प्रयत्नात असतात की ते महिला दिवस साजरा करतील. हा झाला गमतीचा भाग. वळूया पुढच्या टास्ककडे. या आपल्या घरात वाईल्ड कार्ड झाले तेव्हा त्यांनी इथे एक गेम खेळला होता त्या मंचावरती. तुम्ही पाहिला नाही, तो मी त्यांच्यावर खेळला होता. नंतर तुम्हाला बिग बॉसनी फक्त रिझल्ट्स दाखवले की कोण हिट आहे, कोण फ्लॉप आहे, टार्गेटवर कोण आहे, इग्नोर कोणाला केलेलं आहे. हा त्यांनी तुम्हाला पाहून तो गेम खेळला. पण आता बिग बॉस आहे, कधीतरी गेम उलटा होणारच. म्हणून असं ठरवलेलं आहे की तोच गेम आता तुम्ही त्यांच्या बरोबर खेळावा. तुम्हाला ठरवायचे की कोण हिट आहे, कोण फ्लॉप आहे. आणि हा गमतीचा खेळ नाही आहे, कारण जे हिट होणार आहेत त्यांना पुढच्या आठवड्यात एक ॲडव्हान्टेज मिळणार आहे. आणि जे फ्लॉप होणार आहेत त्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. ॲडव्हान्टेज आणि नुकसान काय असणार आहे ते मी नंतर सांगेन, कारण बिग बॉस म्हटलं की ट्विस्ट तर असणारच. आता हे तुमच्या हातात आहे. त्यांचा गेम पाहून तुम्ही त्यांना हिटच्या कॅटेगरी पाठवणार आहात का फ्लॉपच्या. त्याआधी राकेश आणि सागर ट्री हाऊसमधून तो बोर्ड घेऊन स्टेजवरती प्लीज ठेवा.
तर जोडी जोडीने डिसिजन घ्यायचे आहेत. पहिली जोडी आहे राकेश आणि दीपाली. ह्या 3 सदस्यांपैकी एक सदस्य हिट, एक सदस्य फ्लॉप, आणि याचं कारण द्यायचं तुम्हाला. दीपाली, राकेश, मोठ्याने चर्चा करा, सगळ्यांना ऐकू द्या. मला आधी फ्लॉप करतो आम्ही. ओके. फ्लॉपसाठी आम्ही दोघांनी मिळून डिसिजन घेतलंय. संकेतचं मी ते डिस्कस केलं. संकेत अजून कळत नाही गेम काय आहे. हा, कुठे आहे? तो कुठे आहे, काय आहे एक्झॅक्टली, त्याचं माइंडमध्ये काय चाललं ते एक्झॅक्टली अजून कळत नाहीये. त्यामुळे ते डिसाईड करणं आम्हाला की कोण कुठल्या पोझिशनमध्ये आहे, ते कुठल्या डिरेक्शनमध्ये चाललं आहे, तो एक तीर आहे, तो कुठे लागेल माहीत नाही. तर त्यामुळे आता सध्या तरी सध्या तुला ह्याच्यात करतोय. स्वप्न सुंदरी, आय थिंक तिच्यात स्कोप आहे खूप. वी कॅन सी समथिंग अँड ऑल्सो ती पुढे जाऊ शकते असं मला वाटतंय. केपेबिलिटी आहे खूप तिच्यात आहे. थोडे प्रयत्न करशील तर स्ट्रॉंगली खेळू शकतेस. सो हिटमध्ये ठेवतोय. त्यांच्या नावापुढे तुम्ही प्लीज हिट किंवा फ्लॉप लावून टाका. पुढची जोडी आहे तन्वी आणि प्रभू. प्रभू, काय वाटतं तुम्हाला, कोण असेल हिट आणि कोण आहे फ्लॉप तुमच्या मते? अहो, त्यांचे चेहरे इकडे पण बघू शकता तुम्ही. ते काय नवीन फोटो नाहीत. रेवा वाटती फ्लॉप. रेवा फ्लॉप वाटत. तन्वी, तुम्ही दोघं डिस्कस तर करा, तुम्हीच निर्णय देताय. ॲडव्हान्टेज पण विचार कर पुढच्या आठवड्याचा. ॲडव्हान्टेज विचार करत असला पाहिजे, कोणाला जातोय कोणाला नाही. मला असं वाटतंय संकेत फ्लॉप आहे आणि हिटमध्ये आपण संस्कृतीला ठेवलं पाहिजे. संस्कृतीमध्ये आहे स्पार्क दिसतोय आत्तापर्यंत, तरी संकेतमध्ये नाही दिसत. ठीक आहे, लावा मग. तन्वी, काय वाटतं तुम्हाला, कोण? फ्लॉपमध्ये मला सध्या तरी संकेत वाटतोय. म्हणजे गेम पर्स्पेक्टिव्हनी जर विचार केला पुढे सुद्धा, तर मला तो ऑब्झर्व करतानाच दिसतोय सध्या तरी. बाकी अजून काही त्याचा गेम मला टास्कमध्ये फक्त दिसला. बाकी इतरांशी बोलणं चाललं पण त्याचं नाही आहे की आम्हाला सुद्धा कळेल की नेमकं म्हणजे त्याला नेमकं काय करायचं आहे, किंवा ग्रुप त्याचे जे सतत बदलत असतात, एक ठाम असं काही कळत नाही आहे आम्हाला सध्या तरी त्याचं. त्यामुळे तो फ्लॉपमध्ये आहे असं मला वाटतंय. आणि प्रभू, तुम्हाला काय वाटलं की रेवा फ्लॉप आहेत? मला असं वाटलं की बाबा आल्यापासून मला कुठलाही तिचा गेम दिसला नाही. म्हणजे ती कुठं जाऊ कुठं नाही, फक्त दुसऱ्याचे मत ऐकून घेते. स्वतःचं काय मत आहे हेच मला दिसलं नाही. मला जेव्हा बोलायचं होतं प्रभू तेव्हा मी बोलले होते. हिट कोण आहे तुमच्या मते? संस्कृती हिट वाटतेय. का? पहिल्या दिवशी तिच्याकडून जी चूक झाली त्यानंतर ॲटलिस्ट तिने तिच्याकडून जितकं होईल तितकं ट्राय केलं होतं चावी मिळवण्यासाठी, जे बालिश वाटलं. बट तिच्याकडून जितकं झालं तितकं तिने केलं. नंतर घरातले जे काही मुद्दे होते त्याच्यामध्ये ती पहिली होती. पुढे तिने स्वतःचा स्टँड घेतला होता. प्रत्येक मुद्द्यांमध्ये ती गप्प नव्हती, बोलत होती, ॲटलिस्ट शांत बसून नव्हती. तिला जे वाटत होतं ते तोंडावरती बोलत होती. हा विचार करत नव्हती की जर बोलले तर मग हे लोक मला त्यांच्या ग्रुपमध्ये घेतील का नाही घेतील, असा विचार ती करत नव्हती. तिला जेव्हा जेव्हा मतं मांडायची होती तेव्हा तेव्हा तिने परखडपणे मतं मांडली होती. प्रभू, तुमच्या मते हिट कोण आहे? मला ससाच वाटते, संस्कृतीच वाटते हिट. कारण की जसं तिच्याकडून चुकी झालती की आपली चावी गेली, पण तिचा मला गेम दिसला की तिनं आपल्या चावीसाठी मेहनत केली. विशाल याला झोपू दिलं नाही. जितकी कोशिश होईल तितकी केली. तर मला असं वाटतंय ती हिट आहे. चला, तुमच्या दोघांच्या मते संस्कृती हिट आहे, तर हिटचं बोर्ड लावून टाका त्यांच्या नावापुढे. थँक्यू सो मच तन्वी. थँक्यू प्रभू. थँक्यू. चला, आता ठरवा दोघांपैकी फ्लॉप कोण आहे? एक मताने संकेत. रितेश सर. का बदललं तुम्ही आपलं मत, प्रभू? कारण की मला बी आता तेच वाटायला लागले. कारण की खरंच आहे जे म्हणजे स्वतःचा विचार काहीच नाही. मला फक्त त्यांचा गेम बी. पण ते तर तुमचं पण आता दिसतंय, स्वतःचा विचार काहीच नाही तर तुमचं पण सध्या दिसतंय. ठीक आहे, लावून टाका आता. विशाल आणि अनुश्री. सर, मला माझ्या मते संस्कृतीच हिटमध्ये वाटतेय. कारण
तिची चावी गेली होती पण तिने प्रयत्न पण केले होते आणि तिची घरामध्ये इन्व्हॉल्वमेंट जास्त आहे. तिचे मुद्दे आहेत त्यावरती ती बोलते आणि मी बघितलंय तिला की ती प्रत्येकासोबत काही ना काहीतरी कॉन्व्हर्सेशन करत असते, इन्व्हॉल्वमेंट असते तिची. आणि सो आल्यानंतर लगेच एवढ्या सगळ्यांमध्ये मिसळून जाणं, तो कम्फर्ट झोन क्रिएट करणं खूप महत्त्वाची गोष्ट होती ह्या स्टेजला. सो मला असं वाटतं की ती आत्ता तरी हिट आहे. सो मी तिला हिटमध्ये ठेवेन. थँक्यू सो मच अनुश्री. आणि फ्लॉपमध्ये कोण आहे तुमच्या मते? संकेतचा गेम दिसतोय, तो थोडा सायलेंट आहे पण कळून येत आहे काहीतरी करतोय. टास्कमध्ये सुद्धा तो खूप छान खेळला. तर मला जशी हवी आहे ह्या दोघांच्या कम्पॅरिझनमध्ये जेवढं उठून नाही दिसली ती रेवा असं वाटतंय मला. सो त्यासाठी मी रेवाला फ्लॉपमध्ये ठेवेन. विशाल, तुम्हाला काय वाटतं, कोण तुमच्या मते हिट आणि कोण फ्लॉप आहे? 3 लोक आली भाऊ. आम्हाला 55 दिवस झाले. 3 लोक घरात आली. तिघांशी माझी काही खास मैत्री किंवा ओळख नाही आहे. ते तिघे टोळीतले पण नाही आहेत आता. पण जसं मी गेम बघतो, मी ग्रुपिझम कोण मला सपोर्ट करणार आहे कोण नाही करणार आहे मला फरक पडत नाही. जसं गेम आहे तसं संकेत आला, चावी त्याने जपवली, त्याने टास्क खेळला, तो परफॉर्म करतोय, तो कॉन्टॅक्ट्स बनवतोय, तो सगळं काही करतोय. आणि मला असं वाटतं की 4-5 दिवसात त्याने जेवढं केलं आहे त्याने बाकी दोन्ही नाही केलं आहे. तर मला हिट संकेतच वाटतोय गेमाप्रमाणे जसं मी पाहिलं आहे. फ्लॉप मला जेन्युअनली फरक पडत नाही. दोघींनी चावी गमावली. रेवा थोडी जास्त फ्लॉप आहे कारण काय की जेव्हा दोघींची चावी माझ्याकडेच होती. संस्कृती जेव्हा आली तिला माहीत नव्हतं की चावी जाणार. दॅट वॉज अ मुवमेंट रिफ्लेक्स ॲक्शन जे मी प्लॅन केलेलं. रेवाने तर आपल्या स्वतःच्या हातातून चावी दिली. त्यामुळेच बाकी 1 आठवडा झाला तर त्यांना जज करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. हो, संस्कृती एक ट्राय पण करते आहे. तिने मला रात्रभर जागवलं आहे आणि तिचा एक प्रयत्न आहे. ती चावी गेल्यामुळे ती थांबली नाही, तिने प्रयत्न केला. मग ती मतं मांडतीये, ती सगळ्यांना जाऊन भेटतीये. रेवाचं असं काही मला दिसत नाही अजून तरी. संस्कृतीचं मला थोडंफार गेम प्ले दिसतंय. ती थोडी डाऊन पण झालेली की पहिल्याच दिवशी चावी गेली पण तिने गिव्हअप नाही केला. आणि संकेतचं मला काही चूक वाटली नाही कारण आम्ही जेव्हा पहिल्या दिवशी आलेलो या घरात तेव्हा आम्ही पण पहिल्या आठवड्यात बहुतेक असंच होतो. आम्ही पण प्रयत्न करायचो, आम्ही पण ट्राय करायचो की मी परफॉर्म करू, टास्कमध्ये पण जाऊ. आणि त्याने टास्कमध्ये पहिल्या राऊंडमध्ये त्याने फाडलंय. सेकंड राऊंडमध्ये मी त्याच्याशी सहमत नव्हतो पण त्याचा प्रयत्न दिसतो आणि तो फ्लॉप अजिबात म्हणजे मी मत नाही देणार पण मी त्याला फ्लॉपमध्ये नाही करणार. मग तुमच्या मते संकेत हिट आहेत? हो. आणि फ्लॉप कोण आहे? रेवा. ठीक आहे, एक मत करून सांगा आता तुमच्या दोघांमध्ये की कोण हिट आणि कोण फ्लॉप. आतापर्यंत जे गेम प्ले आहे मी तिला फ्लॉपमध्ये घालण्याचं पण ह्याच्यात नाही कारण तिचा प्रयत्न मला दिसत आहे. संकेत मला फक्त प्राजक्तासोबतच दिसतो. अरे ते त्याचा गेम प्ले असेल, तो गेम बघून आला. त्याचं खूप क्लिअर आहे की हे माझी माणसं आहेत, हे नाही आहेत. जे नाही आहेत ते गेले खड्ड्यात. जे माझे आहे त्यांना हात धरून मी पुढे तो बेटर आहे ना 2 जागी हातपाव मारण्यात. ते 2 बोटचं माहिती आहे ना तुला. पण ठीक आहे ना टास्क आणि मध्ये मी स्वतः तुला हिट मध्ये टाकलं होतं. माझ्या हिशोबाने तू नेहमीच हिट होतीस. हे तर फायनल आहे. चला विशाल, अनुश्री, ठरवा लवकर. डिसिजन नाही झालं तर मग शिक्षा तुम्हाला मिळू शकते. अनुश्री, यू कॅन ट्रस्ट मी. Come on. अनुश्री, यू कॅन ट्रस्ट मी. I cannot. यू कॅन ट्रस्ट मी ऑन दॅट. जो डील 3, काय यू कॅन ट्रस्ट मी. Come on, guys. Vishal, काय come डील on. देतोय, काय डील? 2, You can trust me. Vishal, come Trust on. me for once. I have trusted you already. 1. I've trusted घ्या you डिसिजन already. लवकर, चला. ते त्याला यार मी बोलतोय. एक इंडिव्हिज्युअल प्लेअर कडून एका इंडिव्हिज्युअल प्लेअरला. काय होतंय सर? आय कॅनॉट बी अनफेअर टू अ कॉन्टेस्टर जो आत्ता आलाय. माझ्या पुढच्या फायद्यासाठी मी नाही करू शकत ते. तिचं बोलणं असं आहे की गेम बघ आणि मी माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी एक जर स्ट्रॉंग कॉन्टेस्टर आला मी त्याला भीत नाही. म्हणजे त्याला भिडेन पण त्याला भिवून फ्लॉपमध्ये नाही घालणार. मी त्याला भिडेन. ओके, ठीक आहे, थँक्यू. बसा जागेवरती. डर के थोडे खेले काय गेम. Proud of you. तुला फ्लॉप मध्ये नाही टाकायचं होतं. It would have been एक्झॅक्टली. सागर, प्राजक्ता, बोला. माझ्या मते मी हिट संकेतलाच देईन कारण त्याच्याबरोबर मी बोलले आहे आणि त्याची मतं सगळ्यांबद्दल जाणून घेतली आहे. त्याचे व्ह्यू पॉईंट जाणून घेतले, गेमसाठी व्ह्यू पॉईंट जाणून घेतले आणि त्याप्रमाणे मला क्लिअरली दिसतंय की त्याला गेम कळतोय. आणि जसं की सगळ्यांसमोरच रिझल्ट आहे की चावी हे जपून ठेवायची होती ते संकेतनी
जपून ठेवली, त्याचं महत्त्व समजलं. गेममध्ये पण त्यांनी व्यवस्थित खेळला आहे आणि हेही समजून घेतलं की या आठवड्यात मला कोणी बनवू देणार नाही, तर ॲटलिस्ट जे स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे त्याला आपण ते सगळं समजून त्यांनी कॅप्टन्सी टास्कमध्ये पण खेळला आहे. तर माझ्या मते गेम समजण्यामध्ये या तिघांपैकी हिट मला संकेत वाटतो. दादाचं? हो, मलाही संकेत हिट वाटतोय, कारण तो आल्यापासून एक एनर्जी घेऊनच आलाय. तो मला ती एनर्जी दिसली, मला ती एनर्जी फील झाली आहे. आणि त्याच्याशी गप्पा मारल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये किती प्लॅन्स आहेत आणि किती कुठल्या बारीक बारीक गोष्टी तो ऑब्झर्व करतोय या घरातल्या माणसांच्या बाबतीत असतील किंवा इतर कुठल्याही बाबतीत असतील, तो खूप चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व करतोय. तर माझ्यासाठी तो नेहमीच हिट राहील. चला, संकेतच्या नावापुढे हिटची पाटी लावा प्लीज. क्लिअर आहे. चला प्राजक्ता, मला सांगा, तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, रेवा आणि संस्कृती. त्यापैकी फ्लॉप कोण आहे तुमच्या मते? भाऊ, माझ्या मते एक फायर संस्कृतीने थोडी जास्त दाखवली आहे गेमसाठी, तर म्हणून मलाही सागर सांगा. पुढच्या ठेस मागचा शहाणा असं म्हणतो की एकदा चूक झाली आहे, ती दिसलेली आहे आपल्याला आणि आपणही ती चूक करतोय आणि पुढे जाऊन जर ॲडव्हान्टेज मिळणार आहे तर अशा चुका झाल्या तर मग आमचं मत वाया जाईल. सागर लावा पाटी. राखी, येस सर. आपण कॅप्टन आहात म्हणून आपल्याला फक्त आपलंच मत आहे. हो, प्लीज माझं. एक्सप्लेन करा आणि सांगा मला तुमच्या मते कोण हिट आहे आणि कोण फ्लॉप आहे. ओके सर. एवढे सीझन केलेत मी. मला असं वाटतं की ह्या अशा गेममध्ये जो एनर्जी, जो फायर पाहिजे, सगळ्यामध्ये एकत्र राहणं, मैत्रिणी, फ्रेंडशिप करणं, फाईट करणं, टास्क करणं, बोलणं, तर मला असं वाटतं संकेत, जेव्हा मी तुला फर्स्ट टाईम बघितलं ते तू सगळ्याला लाडू देत होतास, मला असं वाटलं की ओ माय गॉड, हा टक्करचा आहे. जेव्हा तुला मी तुझ्या लाडू एकदा खाल्ला मी ना, अरे बाप रे, हा फाडू आहे. तर मला असं वाटतं रितेशजी, हा जो संकेत आहे बॉम्ब आहे, बॉम्ब. चला, संकेतचा लाडू फाडू असल्यामुळे ते हिट आहेत. हो, हिट आहे. द्या. कारण काय मस्त टास्क वगैरे करतो आणि त्याला माहिती आहे काय करायचं. एक मोमेंट टास्कमध्ये किंवा फ्रेंडशिपमध्ये हळूहळू तो एकच वीक झालाय, तो हळूहळू वाढतोय, पण एकच वीकमध्ये त्याने बूम केलंय. मध्ये खाली. तुमच्या मते फ्लॉप कोण आहे? फ्लॉप मला असं वाटतं की मनमोहिनी संस्कृती. फ्रॉम डे 1 शी इज प्लेईंग. तिला कळत नाही आहे, पण शी इज द फायर. सुरसुरी, पटाखा, तिखी मिरची, सॉरी तुला मी म्हणत होते, पण ती आहे, ती पण फटाकडी बॉम्ब आहे. पण आता ती सुरू झाली आहे, ही बंद होणार नाही आहे. पण तुला वेळ आता नाही आपल्याकडे वेळ, तर तू तुझी गेम सुरू कर. तू बघ उद्यापासून. उद्या नाही, आता परत आत्तापासून बघ. मग आत्तापासून बघ. ओके, आतमध्ये आतसाठी थोडं ठेव. नाही ठेवणार, चालू उद्या मला. तर मला आता गुड बुक्समध्ये ही जी स्वप्न सुंदरी, सुंदर क्युटी बनते, ती मला फ्लॉप वाटते. तू जागायला तुला पाहिजे. गुड बुक्समध्ये जास्त दिवस टिकत नाही लोक. तर तुझं असली रूप जे आहे ते बाहेर आण. गुडी आम्हाला नकोय. थँक्यू फॉर द वेकअप कॉल. डेफिनेटली मी हे सगळं माझ्या तरीकेने घेईल आणि So better you wake up, babes, wake up, because we don't have time. ओके, थँक्यू. सगळ्यांनी मतं नोंदवलेली आहेत. रेवा यांना 3 फ्लॉप मिळालेले आहेत. तर 3 फ्लॉपमुळे रेवा पुढच्या आठवड्यासाठी तुम्ही थेट नॉमिनेट होत आहेत. आणि संकेत, मी म्हटलं होतं तुम्हाला की ॲडव्हान्टेज मिळणार. 2 हिट आपल्याला मिळालेले आहेत. आपल्याला मिळते कॅप्टन पदाची उमेदवारी. अभिनंदन. थँक्यू. पण इथे 2 सदस्य आहेत, विशाल आणि अनुश्री. त्यांना मी सांगितलं होतं निर्णय घ्या, नाहीतर पनिशमेंट मिळेल. आणि आता त्या पनिशमेंटची वेळ आहे. विशाल आणि अनुश्री, तुम्ही निर्णय नाही घेतला, त्यामुळे या पुढच्या आठवड्याची तुमची कॅप्टन्सीची उमेदवारी रद्द होते. ठीक आहे. काय टास्क रद्द करू नका, सतत सांगतोय. आता हार्शर पनिशमेंट्स मिळणार, तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज जाणार. काही जरी असलं, एक अर्जन्सी असणं गरजेचं आहे. आठवडा होत चालला आहे, 1 पॉईंटवर मत तर व्हायलाच पाहिजे. ते नाही झालं तर मग त्याची भरपाई नसेल तर मग सगळेच म्हणते मला घ्यायचं नाही डिसिजन, मी बसणार.
आता असं होणार नाही. निर्णय घ्या, नाहीतर त्याचं एक डिसएडव्हान्टेज आहेच, ते भुगतावं लागेल आठवडाभर. सुरुवातीपासून मी सांगत आलो आहे की हा सीझन 6 आहे, इथे ट्विस्ट फिक्स आहे. त्यामुळे कधीही काहीही होऊ शकतं. उद्यापासून 9वा आठवडा सुरू होत आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण, प्रत्येक तुमचं ॲक्ट, प्रत्येक तुम्ही ओपिनियन, तुम्ही काय मांडताय, कसं करताय, प्रेक्षक म्हणून घरात राहू नका, ॲक्टिव्ह राहा. कारण आता तुमच्या सगळ्यांचे फॅन वॉर्ससुद्धा चालू झालेले आहेत. तुमचे सपोर्टर्स जे आहेत ते एकमेकांना सुद्धा टार्गेट करतायत आणि ही तुमची पॉप्युलॅरिटीज आहे. तर काळजी घ्या, छान खेळा. आपल्या घरातून एक स्ट्रॉंग सदस्य आज बाहेर गेलेले आहेत. विशाल, काळजी घ्या. टेक केअर. थँक्यू. स्टे स्ट्रॉंग, प्ले वेल. शुभरात्री. वो मिलते इन लोग निकाल देंगे, क्या मतलब. अच्छा है, कम से कम तेरे को तो मिल. तुमचा एक तिकडे लागला असता तर ससाकडे गेले. दोघांमध्ये टाय झाली टाय होऊन काही कोणालाच मिळालं नसतं. हो मान्य आहे ना. मग त्यांनी पण कन्व्हिन्स, तो पण कन्व्हिन्स होऊ शकला असता ना संस्कृतीसाठी. सांगत होता. काय एक मिनिट, तो बरोबर सांगत होता आणि मी चुकीचं सांगितलं असं कशावर. मी पण असं नाही सांगत. हा मग तू बोलते ना तो नाही, बरोबर तसं नाही. तुम्हाला सांगत होता. punishment भेटलं म्हणजे ना. तू जे करशील ते बरोबर असं नाही आणि आम्ही जे करू असं ते नाही. चुकीचं, असं असं थोडी नाही असतं. येतं. तुम्ही तुम्हाला दोघांचं ना पनिशमेंट करा ना. मी थोडी काय सांगते. नाही तिला काही होण्यासाठी ठेवून द्यायचं आयुष्यभर आपल्याबरोबर. वेट अँड वॉच ना. कशाला रिटर्न मला तरी वाटतंय की काहीतरी आहे. अरे काहीतरी नाहीये, फक्त नटून थटून चुई मुई 2-4 वाक्य बोललं की झालं. याला स्ट्रॉंग नाही म्हणत. नॉमिनेशन मला माहिती तुला भीती वाटते, पण तुला खेळावं लागेल. ओके, एकदम स्ट्रॉंग. मी तुला सांगत होते आला खेळ. मी तर तुलाच, मला तोच देत नव्हता. तो संकेतसाठी कन्व्हिन्स करत होता मला. पण उलट त्याला माहिती कॅल्क्युलेशन असते. तेच मी पण त्याला त्याच काय झालं बेसिसवरती त्याच्या बोलत होते. कॅल्क्युलेशन अचानक तेच. 2 मिनिटावरती. थँक्यू नंदी. थँक्यू. तिला काय नाही दिलं तुला. नाही दिलं पण ऍटलीस्ट काहीच दिलं तर नाही. काहीच दिलं नाही. इट्स फाईन, आय नो दॅट. आपण ससाला पण काहीच दिलं नाही. इट्स ओके. आमची पण उमेदवारी केली यार. तर तिला देऊ शकलो असतो मी. तुला काहीच दिलं नाही बिकॉज आय वॉन्ट हर टू अप गेम. काहीच दिलं नाही. डोंट वरी, असं काही नाहीये. बट आय एक्सपेक्टेड फ्रॉम यू गाईज. यू विल गेट अदर थिंग्स फ्रॉम हे सगळं लव लपाटा फालतूगिरी करायला आली नाहीये. मला 100% मी फक्त माझा गेम खेळते. मला अँड आय यूज पीपल. आय 100% नो युअर गेम. हो. तुला माहिती आहे माझ्या डोक्यात नॉमिनेशन बद्दल, तुझ्याबद्दल काय होतं आणि ते माझं ठाम बघ ना, पण ते तुला माहिती जेव्हा की हे सगळं होतं आणि तू तर जास्ती खेळते. तुला तर नॉमिनेट कधीच झालं नाही असं. नॉमिनेट कॅप्टन्सी जाईल, हे जाईल, असंच ओके, झालं. इट्स ओके. कारण आता माझ्या पण मनामध्ये खूप क्लॅरिटी आहे. माझं सगळ्यात मोठी चूकच ही होतीये. जे पण काही झालंय ना माझ्यासोबत, जे पॉवर की आणि जे सगळे जज करतायत ना, दॅट्स ओनली बिकॉज ऑफ दॅट पॉवर की. त्याचं सगळ्यात मोठं रिझन फक्त आणि फक्त तू होती. आणि माझी चुकी ही होती की मी तुझ्यावर विश्वास केला हे समजून की तू पण अशीच असेल कदाचित. कारण मी तुझ्यासोबत रिलेट करते म्हणून यू आर द फर्स्ट वन टू ट्रस्ट हिअर इन दिस हाऊस. मला हिट नको होतं, पण ॲटलीस्ट तुम्हाला माहिती होतं की तुमच्याशी येऊन मी बोलले होते पर्सनली. बस एवढंच एक्सपेक्टेड होतं. तू जेव्हा आम्हाला फ्लॉप कर तेव्हा आपलं कन्व्हर्सेशन झालं होतं का? झालं होतं का? नव्हतं झालं. हां, तरी टाकलं. तू जे बघितलंस त्याच्यानुसार तू टाकलं. आम्ही जे बघितलं त्यानुसार आम्ही टाकलं. त्यानंतर मी आतमध्ये येऊन पण तुमच्याशी personal संवाद grudge पण काही नाही. काहीच नाही. दॅट इज फाईन. लोक आपल्याबद्दल घाणेरडं बोलले, काही बोलले, आपण दोघांना कधीच फरक पडला नाही. कारण आपल्याला माहीत होतं की आपल्यामध्ये काय एक प्युअर कनेक्शन आहे, हार्ट टू हार्ट, एक ट्रस्टचं कनेक्शन आहे. मी कधीच असं तुला यूज नाही केलं किंवा कधीच नेहमी स्वतःच्या पुढे तुला ठेवलं. उमेदवारी असो किंवा काही असो तुलाच दिलं. मी कधीच तुझ्याबरोबर गेम नाही खेळलो यार. खूप वीक फील करतोय. आय एम सॉरी. मी नेक्स्ट वीक बाहेर आलो ना तर खूप बरं वाटेल. बरं, राकेशचं तर अगदीच फालतू रिझन दिलं. तू डिस्कस केलं असतं तर त्याच्यावर चर्चा झाली असती. काहीतरी केलं असतं ना आपण. जसं दोघी येत होत्या सतत चर्चा करायला. फक्त येऊन चर्चा करणं म्हणजे हे नाही. मी तर राकेशलाही बोललो असं फक्त कोणाचं ऐकून. गेम खेळलास पण आमचं हा कळ तिकडे नाही, पण आपण पण मी स्वतः किती वेळा विचारलं. तो काय म्हणतो तन्वीशी बोलला मी होता. होतोय त्याच्या तिथे तू जास्ती दिसतोयस. मग मी क्लिअरली त्याच्यावर केलंय. बाकी काही नाही.
मी एक्सपेक्ट केलेलं त्याच्याकडनं की तो घेईल जरा कॅल्क्युलेटिव्हली डिसिजन घेईल जसं तो नेहमी घेतोय, बट आता तो नाही घेऊ शकतोय. एक्सप्लेन केलंस ना त्याच डोक्याने खेळतो तो. आज का माहिती असं आज काय आता मे बी आज ती गेली आहे म्हणून त्याचा गेम ऑफ झाला. नाही, गेम ऑफ नाही झालाय त्याचा. विशालचा गेम कधी ऑफ होणार नाही. कोण बोललं off झालाय? पहिला तो डोक्यागिरी करू नकोस. तो घाल शेर आहे. मी कोणाच्या बापाची तर चमचागिरी करत नाही. चमचे तुम्ही लोक आहेत. आम्ही नाही. त्याची करतेस तू चमचेगिरी. कधीच नाही. तू माझा मित्र आहे. बघेल ना खूप वेळा. तेच आहे, माझा चमचे मित्र तुम्ही आहे, लोक माझा आहेत. मित्र तिथं आहे. पैदा झाले तुम्ही लोक चमचे. आम्ही नाहीये. खूप वेळा केलं. आम्ही नाहीये. आम्ही जे रॉक बाय ठोक बोलतो. आम्ही बोलतो रॉक बाय ठोक. मी माझंच डोकं वापरते. तुमच्यासारखं नाही. कधी टोळीत, कधी काटात, कधी टोळीत, कधी काटात. स्वतःचं डिसिजन घ्या. कोण नाहीये टोळीत किंवा काटात. मग इंडिव्हिज्युअल खेळ. इंडिव्हिज्युअलच खेळतीये मी. भाऊ पण बोललेत गेले 2 आठवडे इंडिव्हिज्युअलच खेळतीये. आज ताटात तूप साखर आणि दुसऱ्या दिवशी जेवायला ताटच नाही, असे ट्विस्ट फक्त बिग बॉसच्या घरात येऊ शकतात. पाहूया पुढच्या आठवड्यात कोणता मोठा ट्विस्ट घराचं समीकरण बदलून टाकणार आहे. तेव्हा पाहत राहा बिग बॉस मराठी, को पावर्ड बाय डॅन्यू प्रॉपर्टीज अँड संतूर सोप. स्पेशल पार्टनर्स MYK इलेक्ट्रिक टायलर एडसिव, पितांबरी डिशवॉश, जलपूर्णा गार्गी आणि सेन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग, तनुवाली मोटर्स अँड आरोग्या. आणि तुम्हाला तर माहितीच आहे हा सीझन नंबर 6 आहे. इथे ट्विस्ट फिक्स आहे. शुभरात्री. हा सोफा आहे इथं सगळ्यांना बसायचं. मी बाहेर होतो तेव्हा काय नाही लावलं मग? सगळं तुझं इकडे. आपण उठणार की नाही की मी पाणी टाकू? मी सगळ्यांच्या बेडवर पाणी टाकतो.